नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांची ताटाभोवतीची नवीन प्रकारची महिरप शिकणार आहे. तर ती महिरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. रंगीत मोती 2 कलर घेतलेले आहे. एक केशरी आणि एक मेहंदी कलर घेतलेला आहे आणि पांढरे मोती. तिघंही मोती 6 नंबरचे आहे. कात्री घेतलेली आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे आणि सुई. तर मग आपण आता महिरप बनवायला सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून ही महिरप बनवू शकतात. महिरप एकदम सुंदर आणि सोपी आहे. करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला महिरप आवडली की नाही. आणि हो, तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे पहा, हे 6 मोती ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला त्याचा सर्कल बनवायचा आहे. ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपण या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. हे पहा, हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे रंगीत मोती घेऊन 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. त्याच्याकरता आपला इथे एक पांढरा मोती ह्या गोलामध्ये आहे. पहा, हा एक पांढरा मोती, त्याच्यातून मी सुई बाहेर काढली. तो एक मोती आणि आता इथे आपल्याला रंगीत मोती घ्यायचे आहे. तर मी आता धाग्यामध्ये 5 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 5 रंगीत मोती ओवून घेतले पहा. आणि आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. त्याच्याकरता जिथून आपण धागा काढला त्याच दिशेने आपल्याला परत सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला पहा. हा इथे आपला एक 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपण पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला ह्या पाकळीतला हा एक रंगीत मोती आणि हा जो मेन गोल केला आहे पांढऱ्या मोत्यांचा त्याच्यातला हा एक मोती, असे हे 2 मोती इथे आहेत. आता आपण परत 4 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे आणि 6 मोत्यांचा गोल आपल्याला इथे करायचा आहे. आणि असे आपल्याला 4 गोल बनवायचे आहे 6 मोत्यांचे. हे पहा, हे 4 मोती मी ओवून घेतलेले आहे आणि ह्या गोलातला हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. पहा, इथे आपले हे 2 गोल तयार झाले. आता आपण ह्या गोलातला हा पांढरा मोती आणि ह्या गोलातला हा एक मोती, असे 2 मोती इथे आहे. आता आपल्याला परत 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेते आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि हा एक रंगीत मोती आणि वरचा धागा काढलेला एक मोती, अशी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. लगेच त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढली.
आता इथे आपल्याला शेवटचा गोल बनवायचा आहे. तर शेवटच्या गोलाकरता हा एक रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती, असे हे 2 मोती इथे आहेत. आता आपण परत 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 4 रंगीत मोती मी ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला हा एक मोती ह्या गोलातला आणि हा पांढरा मोती, ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतली. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हे इथे आपले 4 गोल तयार झाले. आता आपल्याला ह्या गोलातून सुई आपल्याला इथे खाली आणायची, ह्या 2 मोत्यांच्या मध्ये. तर आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आणि आता परत आपण हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई काढली. आता आपल्याला सुई खालच्या दिशेने घ्यायची आहे. तर आता हा एक पांढरा मोती, त्याच्याजवळचा एक पांढरा मोती, हे पहा, ही अशी सुई ह्या पांढऱ्या मोत्यातनं काढली. आणि आता मधला हा एक रंगीत मोती आणि त्याच्या खालचा ह्या गोलातला एक रंगीत मोती, ह्या गोलातले 2 मोती आहेत. पहा, रंगीत सुई अशी काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. आता इथे आपल्याला पान तयार करायचं आहे. त्याच्याकरता मी मेहंदी कलर घेतलेला आहे. हे पहा, बरोबर मध्यभागी आपल्याला सुई काढायची आहे. त्याच्याकरता आपण अशी खालच्या दिशेने सुई काढणार आहे. ही अशी सुई काढून घेतली. परत आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, परत हा एक रंगीत मोती आणि हा एक रंगीत मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला पानांचा आकार तयार करायचा आहे. त्याच्याकरता मी मेहंदी कलरचे मोती घेतलेले आहे, 6 नंबरचे. तर आता आपण इथे 4 हे मोती ओवून घेणार आहे. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले. पहा, आणि आता इथे एक पांढरा मोती आपल्याला घ्यायचा आहे. असे आपण एकूण 5 मोती ओवून घेतलेले. हे पहा, असे 5 मोती ओवून घेतले. आता आपल्याला काय करायचं, हा पांढरा मोती बाजूला करून त्याच्यावरचा हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला परत अशी वरती बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता इथे आपले 4 मोती, तिथे आपण 3 मोती होऊन हा एक मोती, असे 4 मोती आपले इकडे होतील. त्याच्याकरता मी आता परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले. पहा, आणि आपण आता ह्या इकडच्या मोत्यातून सुई खाली काढली. तर आता आपल्याला हे 2 मोती सोडून हा जो मोती आहे इकडचा कॉर्नरचा, त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची. अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. पहा, हा असा इथे आपला पानाचा आकार तयार झाला. आता आपल्याला हा जो गोल केला आहे रंगीत मोत्यांचा, हे 5 आणि हा एक मोती पांढरा, असं 6 मोत्यांचा गोल केला. तर आपल्याला हा जो मधला मोती आहे रंगीत, त्याच्यात सुई बाहेर काढायची आहे. त्याच्याकरता मी हे लाईनशीर मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतली. हे पहा, आता इथे आपल्याला परत 5 पांढरे मोती ओवून 6 मोत्यांचा गोल करायचा आहे.
हे 5 पांढरे मोती ओवून घेतले पहा. आणि ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. ती अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता आपण परत ह्या वरच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत हा मधला पांढरा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई मी खाली काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. पांढरे 6 मोती, त्याच्याकरता हा एक मधला मोती आणि परत आपण धाग्यामध्ये 5 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले पहा आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. त्याच्यातूनच सुई आपल्याला परत खालच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे. अशी सुई काढल्यानंतर परत आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई मी ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून काढून घेतली. आता इथे आपला परत एक 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. तर हा एक मोती गोलातला आणि 5 पांढरे मोती असा 6 मोत्यांचा गोल आपण तयार करणार आहे. धाग्यामध्ये मी परत 5 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. हे पहा, हे 5 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या मोत्यातूनच सुई अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला. आता परत आपण हे जे वरचे 2 पांढरे मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार, हा पांढरा मोती. आता इथे आपल्याला काय करायचं पहा. इथे आता आपण 2 पांढरे मोती, 1 केशरी मोती, परत 2 पांढरे मोती असे 5 मोती ओवून घेतले आणि हा एक पांढरा मोती असा 6 मोत्यांचा गोल इथे आपण तयार करणार आहे पहा. 2 पांढरे, 1 केशरी, 2 पांढरे. आता आपल्याला परत ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. परत ह्या केशरी मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 2 केशरी, 1 पांढरा, परत 2 केशरी असा हा 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. हे पहा, इथे आपण 2 पांढरे, 1 केशरी, 2 पांढरे आणि हा 1 पांढरा हा 6 मोत्यांचा गोल केला. तर इथे आता आपल्याला हा एक केशरी मोती आपला आहे आधीच. त्याच्याकरता आता आपण 2 केशरी मोती घेतले, 1 पांढरा, 2 केशरी मोती घेऊन परत आपण ह्या केशरी मोत्यातनं सुई अशी बाहेर काढणार. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपल्याला सुई परत हे 2 केशरी मोती अशी बाहेर काढायची आहे आणि हा पांढरा मोती ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा. आता माझा धागा इथे संपलेला आहे. तर मी परत इथे थोडासा धागा ओवून तुम्हाला आणखीन एक फूल करून दाखवणार आहे, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आता मी इथे थोडीशी गाठ पाडून घेते पहा. धागा संपला आहे माझा, त्याच्याकरता मी इथे थोडीशी ही गाठ पाडून घेणार आहे आणि माझी दुसरी सुई इथे तयार आहे. मी ही सुई घेतलेली आहे आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आता आपल्याला परत तशीच डिझाईन करायची आहे पानाची. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे, रंगीत मोती. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे एक पांढऱ्या मोत्यांचा गोल करायचा आहे. तर त्याच्याकरता हा एक मोती
हा पांढरा मोती आणि 5 पांढरे मोती आपण परत धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 5 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि आता आपण ह्याच मोत्यातून खालच्या दिशेने सुई अशी बाहेर काढून घेतली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता आपण लगेच हा जो पुढचा गोलातला पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला रंगीत मोत्यांचा गोल करायचा आहे. त्याच्याकरता आपला ह्या गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती, हे 2 मोती आपले इथे आहेत. ह्या गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा पांढरा, हे 2 मोती आपले इथे आहेत. आता आपण धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. आता आपल्याला परत इथे 4 रंगीत फुलं तयार करायचे आहे. त्याच्याकरता मी हे 4 मोती धाग्यात ओवून घेतले. पहा, आणि हा एक रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती, ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला. लगेच आपण पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हा इथे आपला एक रंगीत गोल तयार झाला. आता आपल्याला 2 रंगीत गोल आपले इथे तयार झाले. अजून 2 रंगीत गोल आपल्याला बनवायचे आहे. त्याच्याकरता परत आपण 4 रंगीत मोती धाग्यात ओवून घेणार आहे. आपली छोटीशी अशी डिझाईन पूर्ण होत आलेली आहे. पहा, हे 4 मोती मी ओवून घेतले आणि ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. परत आपण ह्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत इथे आपण 4 मोती रंगीत ओवून घेणार आहे. तुम्ही ही रांगोळी करून पहा, आवडलीस मला कॉमेंट्समध्ये कळवा. हे पहा, हे 4 मोती ओवून घेतले आणि हे 2 मोती, ह्या 2 मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला परत ही सुई फिरवून इथे आणायची आहे. त्याच्याकरता मी ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई फिरवून घेतली. पहा, ही अशी सुई फिरवून घेतली. परत आता आपण हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. खालच्या दिशेने सुई आपल्याला काढायची आहे. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली आणि परत त्याच्याजवळचा हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. फक्त लक्षात ठेवायचं, ह्या गोलातले हे 2 पांढरे मोती, त्याच्या खालचा हा मधला मोती, त्याच्या खालचा हा मोती, हे जे त्रिकूट आहे ह्याच्यामध्येच आपल्याला पान तयार करायचं आहे. त्याच्याकरता आपण ह्या एका मोत्यातून सुई खाली काढली. पहा, ह्या 2 मोत्यांच्यामध्ये सुई निघालेली आहे. आता आपण परत इथे 3 मेहंदी कलरचे मोती घेणार आहे. 4 मेहंदी कलरचे मोती आपण घेणार आहे. पहा, हे 4 मोती घेतले. एक व्हाईट मोती आपल्याला घ्यायचा आहे. हे पहा, आणि आता परत आपण हा पांढरा मोती बाजूला करून त्याच्यावरचा हा जो मेहंदी कलरचा एक मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, असा धागा आपण ओढून घेतला आणि आता परत आपल्याला इथे 3 मोती घ्यायचे आहे. हे 3 मोती घेतले. तसे आपले इकडे हे 4 मोती, तसे आपले ह्या साईडला 4 मोती, हे 3 मोती आणि हा एक मोती, असे 4 मोती आपले इथे आहे. आणि आता आपल्याला हे 2 मोती सोडून द्यायचे आणि त्याच्याजवळचा हा कॉर्नरचा एक मोती, त्याच्यावरचा आता हे लाईनशीर मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आपली डिझाईन इथे झालेली आहे. पहा, आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे. तुम्हाला जेवढी ताटाभोवतीची मैरप बनवायची आहे तेवढी मैरप तुम्ही बनवू शकतात. पहा, ही मी छोटीशी मैरप इथे केलेली आहे.
ताटाभोवतीची. हे पहा ताटाभोवतीची मोत्याची महिरप. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.